नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 240 ते 245. वस्तू मिळतात अपरिमित, परंतु मिळतो ना परीस. अमृताचा एक थेंब, मिळण्यास लागतो दैवयोग. सद्बुद्धी ही आहे तशीच, परमात्मा जिचे अंतिम ध्येय. जैसा गंगेचा स्रोत, समुद्रास मिळतो निरंतर. तैसा ईश्वर हा एकमेव, आहे जिचा आश्रय. सद्बुद्धी ही फक्त एक, आहे साऱ्या जगतात. बुद्धी ज्या असती अन्य, दुर्बुद्धीच त्या निश्चित. नाना जडती त्यांना विकार, अविचारी होती तिथे रममाण. ऐसे जे सर्वसामान्य, स्वर्ग संसार नरक त्यांना प्राप्त. आत्मसुखाचे मुळीच, तयान होई दर्शन. किती एक रे मनुष्यगण, बोलतात देऊनी वेदाधार. सांगतात श्रेष्ठ कर्ममार्ग, मनातुनी कर्मफळाचा लोभ. कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणं आणि त्यासाठी आपल्यामध्ये एक सद्बुद्धी असावी लागते, असं श्रीकृष्ण सांगतोय. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अरे, ह्या जगामध्ये अपरिमित वस्तू आपल्याला मिळतात, पण कुणालाही सहजासहजी परीस मिळत नाही. तसंच अमृताचा साधा एक थेंब मिळण्याकरता मोठा दैवयोग किंवा नशीब असावं लागतं. तशीच ही सद्बुद्धी आहे. त्या सद्बुद्धीचं शेवटचं ध्येय म्हणजे परमात्मा हेच आहे. जसा गंगेचा प्रवाह समुद्राला निरंतर मिळत राहतो, तशीच ही सद्बुद्धी ही परमात्म्याकडे सतत ओढ घेत असते. ईश्वर हा एकमेव तिचा आश्रय असतो आणि परमेश्वराच्या आश्रयाने राहणारी संपूर्ण जगामध्ये सद्बुद्धी ही फक्त एकच आहे. सद्बुद्धी व्यतिरिक्त इतर अन्यही बुद्धी असतात, पण त्यांना निश्चितच दुर्बुद्धी म्हणावं. त्यांना नाना विकार जडलेले असतात आणि तिथेच अविचारी लोक जे असतात ते अत्यंत रममाण झालेले असतात. असे जे सर्वसामान्य लोक असतात ना, त्यांना स्वर्ग, संसार, नरक असं प्राप्त होत असतं आणि त्यांना आत्मसुखाचं दर्शन अजिबात होत नाही. अरे, असे कितीतरी मनुष्यगण आहेत की जे वेदाचा आधार घेऊन काहीतरी मोठमोठ्या गप्पा मारत असतात आणि सांगत असतात आणि कर्ममार्गाचंही मोठं वर्णन करत असतात, पण एकीकडे मनामध्ये मात्र त्यांना कर्माच्या फळाचा लोभ असतो. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 240 ते 245. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 246 ते 253.
जन्म घ्यावा म्हणती संसारात, यज्ञ होमाचे कर्म करून, मग भोगावे स्वर्ग सुख, जे अति मनोहर. ऐसा हा इहलोक, या वाचुनी ना कुठले सुख, बोलतात हे निर्बुद्ध, ऐकतोस ना अर्जुन. सुखोपभोगी हे आसक्त, फळ आशेने करती कर्म, ऐसे कसे हे निर्बुद्ध, मन आशेने व्याप्त. करती यज्ञ कर्मे विविध, चूक न करता तीळ मात्र, यथा सांग विधिव्रत, दक्षतेने आचरण. एकच चूक जी वाईट, जे मनातुनी इच्छुक, होऊन स्वर्ग सुखास आसक्त, विसरतात यज्ञ पुरुष. कर्पुराची करावी रास, सहजची द्यावी पेटवून, अथवा स्वादिष्ट मिठाईत, कालवावे जहाल विष. नशिबाने दिधला अमृत कुंभ, उलटविला तो लाथ मारून, तद्वत धरून फळाची हाव, नासवले सारे धर्म कर्म. कष्टाने करावे पुण्यार्जन, आणि धरावी संसार आस, पहा असे हे अज्ञान, सद्बुद्धी नाही जास. श्रीकृष्ण अर्जुनाला सद्बुद्धीचं वर्णन करून सांगत असतो की ही एकमेव बुद्धी अशी आहे जिला ईश्वराचा ध्यास आहे, आणि बाकी सर्व बुद्धी ज्या आहेत त्या तिच्या तुलनेत दुर्बुद्धीच म्हणायच्या. ज्यांच्याजवळ ही सद्बुद्धी नसते ना, ते असं म्हणतात की या संसारामध्ये जन्म घ्यावा आणि यज्ञ होमाचं कर्म करावं, मग त्यामुळे स्वर्गाचं सुख मिळेल, जे अत्यंत मनोहर आणि रम्य असं असेल. आणि हा जो इहलोक आहे या वाचून उत्तम सुख दुसरीकडे कुठे नाहीच, असं हे निर्बुद्ध लोक म्हणत असतात. ऐकतोयस ना अर्जुना मी तुला काय सांगतोय ते? तर असे हे सुखोपभोगी आसक्त जे असतात ते कुठल्या ना कुठल्या तरी फळाच्या आशेने कर्म करत राहतात. असे कसे हे निर्बुद्ध की त्यांचं मन इतकं आशेने व्यापलेलं असतं? अरे यज्ञ कर्म करतात, विविध प्रकारचे यज्ञ होम हवन करतात, आणि अगदी अजिबात तिळमात्रसुद्धा चूक न करता अगदी विधिव्रत दक्ष राहून ते त्या यज्ञाचं आचरण करतात. पण एकच चूक जी वाईट असते ती म्हणजे मनात त्यांच्या कुठली ना कुठली तरी आसक्ती किंवा इच्छा असते, आणि स्वर्गसुखाची आसक्ती ठेवून मुख्य मूळ यज्ञपुरुषाचाच त्यांना विसर पडतो. मग थोडक्यात काय, कापराची मोठी रास करावी आणि सहजच पेटवून द्यावी.
किंवा अगदी स्वादिष्ट मिठाई आणावी, पण त्याच्यामध्ये जहाल विष कालवावं. असंच काहीसं हे कर्म असतं. अरे नशिबाने अगदी अमृताचा कुंभ जरी दिला ना, तरी तो लाथेने उलटवला तर काय उपयोग आहे. तसंच फळाची हाव धरून कुठलंही कर्म केलं तर धर्म काय आणि कर्म काय ते नासणारच हे निश्चित. म्हणजे इतके सारे कष्ट करावेत आणि संसाराची आस धरावी. पहा कसं हे अज्ञान आहे. जिथे सद्बुद्धी नाही ना, तिथे हे असेच काही प्रकार चालू असतात बघ. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 246 ते 253. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 254 ते 261. जसे खादी सुगरण रांधते अन्न उत्तम, विकून ते करते द्रव्यार्जन, सुखोपभोगासाठी हा अविचार. म्हणून हे अर्जुन लोक असे हे दुर्बुद्ध, वेदार्थवादातची मग्न, दवडतात हातचा धर्म. सत्वरजतमाने व्याप्त असती हे चारही वेद, त्यापैकी जे उपनिषद सत्वगुणानी ते संपन्न. स्वर्गसूचक जे केवळ कर्मादिकांचे जात निरूपण, वेदांचे जे इतर भाग रजतमो गुणांनी युक्त. म्हणून तू हे जाण सुख दुःखाचे कारण, त्याच ठिकाणी जाईल मन, त्यास आवरावे त्वरित. त्रिगुणांचा तू करावा त्याग, सोडून द्यावे माझे मीपण, आत्मसुखाचा नको विसर, अंतःकरणात. वेद करीती काही कथन, काय योग्य न काय चूक, ज्यात असे आपुले हित, तेच घ्यावे आपण. सूर्याचा होता उदय, उजळतात असंख्य मार्ग, म्हणून का चालावे सांग सर्वांवरून. ज्या ठिकाणी सद्बुद्धी नसेल त्या ठिकाणी लोक कसे वागतात हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतो, अरे एखादी सुगरण स्त्री आहे आणि ते उत्तम अन्नपदार्थ ती रांधते आणि नंतर मात्र ते पदार्थ विकून पैसे कमावते आणि तो पैसा ती आपल्या सुखाच्या भोगांसाठी वापरते. हा अविचारच नाही का?
आणि म्हणूनच अर्जुना, असे हे दुर्बुद्ध लोक जे वेदार्थवादातच मग्न झालेले आहेत, ते हातचा धर्म दवडून टाकतात. सगळे जे वेद आहेत ना, ते सत्व आणि रज आणि तम ह्या 3 गुणांनी व्यापलेले आहेत. आणि त्यापैकी जे उपनिषद आहे ना, ते सत्वगुणांनी परिपूर्ण संपन्न असं आहे. फक्त स्वर्गाचं सुख ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्यासाठी कोणती कर्म करावीत ह्याचंच निरूपण आहे, जे वेदांच्या इतर भागांमध्ये आहे, ते सर्व काही रज आणि तम गुणांनी युक्त असं आहे. तर हे तू वेळीच समजून घे. सुखदुःखाचं जे कारण असतं ना, त्याच ठिकाणी आपलं मन सतत जात असतं. तर त्या मनाला त्वरित आवरायला शिक. त्रिगुणांचा तर तू त्याग करून टाक आणि त्याचबरोबर मी, माझं, हे सगळं मी पण आहे ना, हेही तू विसरून जा. पण हे विसरताना आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. ते अंतःकरणामध्ये तसंच्या तसंच राहू देत. वेदांमध्ये योग्य अयोग्य, चूक बरोबर ह्याचं कितीही जरी वर्णन केलेलं असलं ना, तरी ज्यामध्ये आपलं हित आहे ना, तेच आपण घ्यावं. अरे, सूर्याचा जेव्हा उदय होतो ना, तेव्हा त्याचा प्रकाश असंख्य मार्गांवरती पडतो आणि त्याच्या प्रकाशाने असंख्य मार्ग उजळून जातात. म्हणून मला सांग, आपण त्या सर्व मार्गांवरून का चालायचं असतं? अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 254 ते 261. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 262 ते 269. पृथ्वीवरती अमाप जल, तळी भरली काठोकाठ. घ्यावे किती सांग आपण, जेवढी आपुली गरज. म्हणून सारे ज्ञानी लोक, वेदार्थाचा करुनी अभ्यास. जे जे इष्ट आणि शाश्वत, ते ते करती ग्रहण. म्हणून हे अर्जुना, हे सारे पाहिले असता, स्वकर्माचा योग्य रस्ता अवलंबावा. मीही केला बहुत विचार, पटले माझ्या मग मनास. आपुले जे विहित कर्म, करावेस त्याचे आचरण. निष्काम करावे सकर्म, कुकर्मीशी नकोच संग. अवलंबावे सत्कर्म, निर्हेतुक. अर्जुना होऊनी निष्काम, कर्मयोगाने भावे युक्त. कर्म जे आले वाट्यास, करावे मनापासून. दैव असतानुकूल, कर्म करता मिळेल यश. परी नको तू माणूस, संतोष त्यात. घडता काही असे कारण,
कर्मन होईल पूर्ण साध्य, जरी राहिले ते अपूर्ण, समजावे त्यास सफल. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे पृथ्वीवरती कितीतरी प्रमाणामध्ये पाणी आहे. सगळी तळी अगदी काठोकाठ भरलेली दिसतात. पण आपण किती घेतो त्यातलं? जेवढी आपली गरज आहे तेवढंच घेतो ना. म्हणूनच हे सगळे जे ज्ञानी लोक आहेत ना, ते वेदार्थाचा अभ्यास करतात आणि जे जे योग्य आहे, जे जे शाश्वत आहे ते आणि तेवढंच ग्रहण करतात. म्हणूनच अर्जुना, हे सगळं पाहिलं ना की स्वकर्माचा जो योग्य रस्ता आहे ना, त्याचाच आपण अवलंब करावा. अरे मीही खूप विचार केला आणि मग माझ्याही मनाला पटलं की आपलं जे विहित कर्म आहे तेच आपण करायला हवं. तेव्हा तू असं कर्म कर की ज्याच्यामध्ये तू कुठलीही कामना, कुठलीही इच्छा ठेवू नकोस आणि ते करताना वाईट कर्म करणाऱ्यांची संगतच नको. तेव्हा सत्कर्म करत राहा आणि ते सुद्धा मनामध्ये कुठलाही हेतू न धरता. तेव्हा निष्काम हो आणि कर्मयोगाने युक्त हो. जे कर्म आपल्या वाट्याला आलंय ते मनापासून करावं असं मनाशी ठरवून टाक. तुझं जर नशीब अनुकूल असेल तर जे कर्म करशील त्यामध्ये यश मिळेल. पण त्या यशाने तू आनंदून जाऊ नकोस. अरे कधी क्वचित काही असं कारण घडेल की ज्यामुळे तू हाती घेतलेलं कर्म पूर्णपणे साध्यही होणार नाही. पण तरीसुद्धा ते जर अपूर्ण राहिलं ना, तरी त्याला ते सफल झालंय असंच तू समज. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 262 ते 269. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 270 ते 277. कर्म जाहले पूर्ण सिद्ध, हेतु होतसे पूर्ण साध्य, जरी राहिले ते अपूर्ण, समजावे त्यास सफल. कर्म घडेल जे हातून, अर्पण करावे परमात्म्यास, होत असे विनासायास, परिपूर्ण हेतू समज. पूर्ण असो वा अपूर्ण कर्म, मनात असावा समतोल, हाच असे निष्काम योग, प्रशंसेस तो असेल प्राप्त. यश मिळो वा अपयश, चित्ती असावा समतोल, जाण हे योगाचे सार, मन बुद्धीचे ते ऐक्य. निष्काम कर्माचे आचरण, हाची असे बुद्धी योग, सकाम कर्माचा भाग, तुलनेत भासे दुय्यम. सकाम कर्म ही असे सुरुवात, मग निष्काम कर्मयोग होई प्राप्त. कर्तृत्व मदन फळाचा स्वाद,
त्यागून होई योग स्थितीचा लाभ. म्हणूनच ऐक अर्जुना, बुद्धियोग हा भक्कम पाया. तोची मनात बिंबवावा, त्याग करावा फळ आशेचा. बुद्धियोगाचा घेता आश्रय, संसार सागर होईल पार. पुण्य असो वा असो पाप, दोन्ही बंधने होती मुक्त. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतो, अरे कधी कधी आपल्या हातून घडलेलं एखादं कर्म पूर्णपणे साध्यसुद्धा होईल. इतकंच नाही तर त्याच्या मागचा हेतूसुद्धा साध्य होईल. पण क्वचित कधी त्यात काही अपूर्ण राहिलं असेल ना, तर ते सुद्धा सफल झालं असंच समजावं. हातून जे काही कर्म घडेल ना, ते आपण परमात्म्याला अर्पण करावं. असं केल्याने अगदी सहजगत्या कुठल्याही कष्टाशिवाय ते कर्म परिपूर्ण होतं हे तू समजून घे. तेव्हा कर्म पूर्ण असो वा अपूर्ण असो, मनामध्ये कायम समतोल असू द्यावा. ह्यालाच निष्कामयोग असं म्हटलं जातं आणि नक्कीच तो अत्यंत महान आणि कौतुकाला पात्र असा योग आहे. यश मिळो वा अपयश मिळो, मनामध्ये कायम समतोल असावा, हेच योगाचं सार आहे. आणि तिथेच मन आणि बुद्धी ह्याचं ऐक्य होतं असं समजलं जातं. निष्काम कर्माचं आचरण हाच बुद्धियोग असतो आणि सकाम कर्माचा भाग त्याच्या तुलनेत अत्यंत दुय्यम असा असतो. सकाम कर्म ही कर्माची सुरुवात असते आणि मग निष्काम कर्मयोग आपोआप प्राप्त होतो. अरे, कर्तृत्वाचा माज आणि त्यातून कर्मानंतर मिळणाऱ्या फळाचा जो आस्वाद असतो, त्याचा जर का त्याग केला ना, तरच योगस्थितीचा लाभ होतो. आणि म्हणूनच अर्जुना, बुद्धियोग हाच भक्कम पाया ठरव. तोच तुझ्या मनामध्ये तू बिंबव आणि फळाच्या आशेचा त्याग करायला शिक. बुद्धियोगाचा आश्रय घेतलास ना, तर हा संसार सागर सहज पार होईल. पुण्य असो वा पाप असो, ही दोन्ही बंधनं अगदी मुक्त होऊन जातील. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 270 ते 277. धन्यवाद.